खंडणी वर्चस्वाचा वाद आणि सांगलीतील थरारक गोळीबार. जत पोलीस ठाण्यासमोर वाद. काही तासातच 13 वर्षीय वेदांत बंडगरची निर्घृण हत्या. 10 लाखांच्या खंडणीच्या धमकीपासून अल्पवयीन मुलाच्या हत्येपर्यंत जत ते सांगली हादरवणाऱ्या घटनांची साखळी. आपण पाहत आहात BBM न्यूज नेटवर्क. मी अँकर पूजा खोत. पाहुयात सविस्तर बातमी. जत तालुक्यातील माथाडी ठेका आणि वर्चस्वाच्या वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर सांगलीत 13 वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्येपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या, पिस्तुलातून हवेत गोळीबार, पोलीस ठाण्यासमोर हाणामारी, दगडफेक आणि त्यानंतर काही तासांमध्येच अल्पवयीन मुलावर झालेला जीवघेणा गोळीबार अशा घटनांची मालिका उघड झाली आहे. जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 339/2026 नुसार फिर्यादी लक्ष्मण पांडुरंग खरात, वय 41 वर्ष, व्यवसाय माथाडी ठेकेदार, राहणार बास, तालुका जत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 333, 351(2), 352(3)(5) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घरात घुसून 10 लाखांच्या खंडणीची मागणी. फिर्यादीनुसार 10 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी नसताना आरोपी निलेश विठोबा गडदे व त्याच्यासोबत इतर अनोळखी व्यक्ती फिर्यादीच्या घरी आले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीची पत्नी रंजना खरात यांना रेल्वे स्टेशनवरील माथाडी ठेक्याचे काम सोडण्यास सांगितले. तसेच 10 लाख रुपये द्या, अन्यथा लक्ष्मणला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर घरात उपस्थित असलेल्या मुलांनाही तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आड येऊ नका अशी धमकी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. अहिल्यादेवी चौकात पिस्तुलातून हवेत गोळीबार. फिर्यादीनुसार आरोपी घरातून बाहेर पडल्यावर बाज येथील अहिल्यादेवी चौकात पिस्तुलातून हवेत गोळीबार करून निघून गेला असल्याची माहिती माणिक ईश्वर खरात यांनी दिली. या घटनेनंतर फिर्यादीच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाद मिटवण्यासाठी मारुती बंडगर यांचा प्रयत्न. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मारुती बाळू बंडगर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळत गेला. त्यामुळे दोन्ही गट 11 जून रोजी तक्रार घेऊन जत पोलीस ठाण्यात दाखल झाले. जत पोलीस ठाण्यासमोरच मारामारी आणि दगडफेक. 11 जून 2026 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास जत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही गटांमध्ये पुन्हा जोरदार वादावादी झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दगडफेकही झाली. पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटाला बाजूला केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. काही तासातच सांगलीत थरारक गोळीबार. जतमधील या घटनांनंतर अवघ्या काही तासांमध्ये सांगली शहरात अत्यंत गंभीर घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार आरोपी निलेश गडदे याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मारुती बंडगर यांच्याबद्दल राग मनात धरून त्यांना शोधण्यासाठी सांगली गाठली. मात्र मारुती बंडगर घरी नसल्याने त्यांचा मुलगा वेदांत मारुती बंडगर याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 13 वर्षीय वेदांत बंडगरचा जागीच मृत्यू. सांगली शहरातील अभयनगर परिसरात घडलेल्या या घटनेत वेदांत मारुती बंडगर वय 13 वर्ष याच्या उजव्या डोळ्यात गोळी लागली. गोळी लागल्याने वेदांतचा जागीच मृत्यू झाला. वेदांत हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व हमाल पंचायत पतपेढीचे सभापती बाळासाहेब बंडगर यांचा नातू तसेच माजी संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा होता. या घटनेमुळे सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी. घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावरकर, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी तसेच LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिसराला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले। आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत। घटनेमागील नेमका हेतू, जतमधील वादाशी असलेला संबंध आणि गोळीबारातील इतर सहभागी यांचा तपास अद्याप सुरू आहे। माथाडी ठेक्याच्या वादातून संघर्षाची सुरुवात। आरोपीकडून 10 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप। फिर्यादीच्या पत्नी व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या। पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप। मध्यस्थीसाठी मारुती बंडगर यांचा पुढाकार। जत पोलीस ठाण्यासमोर मारामारी व दगडफेक। काही तासातच सांगलीत 13 वर्षीय वेदांत बंडगरवर गोळीबार। उजव्या डोळ्यात गोळी लागून जागीच मृत्यू। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी घटनास्थळी। आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना। ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्क। 10 लाखांच्या खंडणीच्या वादातून सुरू झालेली ठिणगी सांगलीत 13 वर्षीय वेदांत बंडगरच्या हत्येपर्यंत जत ते सांगली हादरवणाऱ्या घटनांची साखळी उघड। संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले। साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येते। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये। उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। सर, ह्या घटनेमध्ये जो लहान मुलगा आहे त्याला मारण्यासाठी आले होते, परंतु ते दुसऱ्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते असंही समजते। नाही, याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येतं।